श्री विठ्ठल नर्मदे हर. आज आपण तिकडं थांबलेलो होतो काल रात्री. हे आश्रमाचं नाव चैतन्य आश्रम वडफली. आणि तुमचं नाव दादा? कुलदीप कुलकर्णी. बरं का, ह्या आश्रमाबद्दल एक क्लिप व्हायरल झाली, त्यामुळं मी हे मुद्दाम घेतलं कारण नक्की काय झालं आणि ते काय झालेलं ते तुम्ही मला सांगितलं. बरं का, त्याच्याबद्दल आम्ही कमेंट करू 100%. आणि हे आश्रमाचं टायमिंग आहे, कितीही लोक या आणि या वेळेच्या आत या. तुम्ही 1000 लोक आलं तरी इथं घ्यायची कॅपॅसिटी आहे, पण वेळेनंतर कोणालाच नाही. कारण की मैयेची मर्यादा आहे. मर्यादा प्रत्येकाने सांभाळावी. सूर्यास्ताला कोणी चालूच नाही. ही नर्मदा परिक्रमेचा नियम आहे. आणि नियमाच्या अगोदर या. जास्त 5:30 त्याच्या पुढे नाही. कोणी या 5:30च्या अगोदर तुमचं स्वागत आहे. नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. सुप्रभात मंडळी. आजचा 22वा दिवस आणि 22व्या दिवसाची सुरुवात आपली झालेली आहे. कुठल्या गावातून? वडफली गावातून. खूप छान आश्रम होता चैतन्य बाबा यांचा आणि सेवासुद्धा खूप सुंदर होती. सगळं काही आत्तापर्यंत जेवढे आश्रम आपल्याला लागलेले आहेत खूप छान. लोकांच्या सांगण्याप्रमाणे तर अजिबात कुठल्याही प्रकारचा आपल्याला अनुभव आलेला नाही वाईटचा, खरंच. आणि ह्या आश्रमाबद्दल आपण एक व्हिडिओ क्लिप बघितली होती आणि तुम्ही पाहिली असाल का आश्रममध्ये घेतलं नाही. ते का घेतलं नाही त्याचं कारण दादांनी सांगितलं होतं आम्हाला काल, पण तुम्हाला सांगतो व्यवस्थित. त्याचं कारण असं आहे, सगळ्यात पहिली गोष्ट, नर्मदा परिक्रमा हिचे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत, काही नियम आहेत. तर त्या नियमानुसार नर्मदा परिक्रमा सकाळी उठल्यानंतर सुरुवात होते. उठल्यानंतर म्हणजे उजेडल्यानंतर, म्हणजे जसं सूर्यभगवंत म्हणजे असा उजेड झाला का नर्मदा परिक्रमाची सुरुवात करावी. अगदी काळोखात नाही, म्हणजे त्या 6 वाजले असतील, जर काळोख असेल तर तुम्ही निघू शकत नाही. अंधार असेल, जर 6 वाजले असेल, 5 जरी वाजले असतील तरी उजेड पडला असेल तर तुम्ही निघू शकता. असा नियम आहे. उजेडाशी निघायचं आहे. आणि संध्याकाळी सूर्य अस्त व्हायच्या अगोदर तुम्हाला कुठलाही आश्रम पकडायचा आहे. हा नियम आहे. चला, कदाचित मानू शकतो आपण 1 किलो आपण जरा आश्रम सोडला आणि पुढचा आश्रम आपल्याला जास्त किलोमीटरवर आहे, तर आपण बोलून त्या गोष्टी सॉल्व करू शकतो का महाराज असं झालं. पण तुम्ही आता 1 किलोमीटर अगोदर आहात ना, 1 किलोमीटरवर तुम्हाला आश्रम आहे, तुम्हाला माहिती आहे की इकडंच थांबायचं आहे, आणि तुम्ही जर मागं टाईमपास करत असाल तर ती गोष्टसुद्धा चुकीची आहे. आणि शक्यतो 5:30च्या अगोदर, म्हणजे सूर्य अस्ताच्या अगोदर आश्रम पकडा, हा नियम आहे. आणि ह्या नियमानुसार या दादांचं चालतं का 6:30, तरी 5:30चं दादांनी 6:30 करून ठेवलं आहे. 6:30च्या नंतर कोणालाही एंट्री नाही, कारण की हे नियमाच्या पलीकडं आहे. त्यामुळं काही ती घटना घडलेली होती. चला, असू द्या, पुढच्या टायमाला कोणी असं करणार नाही ह्याचे मी काय बोलतात, मी सुद्धा दक्षता घेतो आणि तुम्ही सुद्धा दक्षता घ्या. चला, आपला प्रवास सुखाचा चालू झालेला आहे. पुढं आता आपण बॉर्डर क्रॉस करणार आहोत. चला, बॉर्डरवर भेटूया. श्री विठ्ठल नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. आता आपण ह्या तटावरून जे चाललेलो आहोत, हा जो तट आहे हा आहे देवगंगा नदी. आणि फक्त देवगंगा नदी नाही तर तुम्हाला देवगंगा नदीच्या पलीकडे दिसतं का हा घर म्हणजे गुजरात. म्हणजे देवगंगा नदीच्या पलीकडचा भाग हा संपूर्ण गुजरात प्रांतात येतो. आणि देवगंगाच्या अलीकडे जिथं मी उभा आहे हा आहे महाराष्ट्र. म्हणजे नदीच्या त्या साईडला गुजरात, नदीच्या या साईडला महाराष्ट्र, असं आपण उभे आहोत. आणि ही देवगंगा नदी आपल्याला आता थोड्याच वेळात आपल्याला पार करायची आहे. पुढं ब्रिज आहे देवगंगा नदीचा, त्या ब्रिजवर जाऊ, तेव्हा थोडीशी शूट काढूया. किती मस्त ना, तिकडं गुजरात, मी इथं महाराष्ट्र. म्हणजे तिकडून कोणी आवाज दिला तर गुजरातींनी, हा नमस्ते गुजरात भाई, इथं आपण हा राम राम माऊली असं. चला, गुजरात आणि महाराष्ट्राची ही मध्ये असलेली देवगंगा नदी खूप सुंदर आहे. आपण त्या ब्रिजवर जाऊया आणि भेटूया. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर.
श्री विठ्ठल नर्मदे हर. आपण वडफली गावातून निघालो. निघाल्यानंतर जास्त नाही, एक 500 मीटर नंतर हा घाट लागला आम्हाला. वास्तविक हा डोंगरच होता, आता पोखरला आहे हा ह्या वर्षात. पूर्वी याच्या वरून वाट होती, ह्या डोंगराच्या वरून पाऊल वाट होती. किती बदलते महाराज, पट्टापट बदलते. खूप घाम काढला यांनी, पण घाम नाही आला कारण की सकाळची वेळ आहे आणि वातावरण खूप थंड आहे, त्याच्यामुळं घाम आला नाही. नाहीतर लय घाम आला असता महाराज. पूर्वी याच्या वरून वाट होती या डोंगराच्या. हा ह्या वर्षातलाच काम आहे. लंडनमध्ये हर लवकर या बाबांनो, सांगून थकलो. चलो श्री विठ्ठल नर्मदे हर. खूप सुंदर डोंगर जंगल लागलेलं आहे आपल्याला. चला चालूया, पुढे भेटूया. नर्मदे हर. आपले साधूबाबा वरती उभे आहेत, ते आपल्या अगोदर पोचले. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. हा ब्रिज आहे, ब्रिजच्या पलीकडं महाराष्ट्र आणि ब्रिजच्या आता आपण त्या साईडला चाललेलो आहोत. गुजरातमध्ये आपलं गुजरातमध्ये पदार्पण झालेलं आहे. खूप सुंदर अशी देवगंगा नदी. या देवगंगा नदीच्या या साईडला अगदी गुजरात सुरू झालं आपल्याला आणि मागं हे महाराष्ट्र आहे. चला सुप्रभात पुन्हा एकदा सर्वांना. श्री विठ्ठल नर्मदे हर. चला आपलं सर्वांचं गुजरातमध्ये स्वागत झालेलं आहे, पदार्पण झालेलं आहे. श्री विठ्ठल. बघा बोर्ड सुद्धा आहे इथं. दोन्ही प्रकारच्या माहिती आहेत, गुजरातीमध्ये सुद्धा आणि थोडीशी हिंदीमध्ये सुद्धा, म्हणजे आपल्याला कळून येतं आपण आहोत गुजरातमध्ये. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. आपल्याला ही पहाड चढायची आहे. चलो श्री विठ्ठल नर्मदे हर. हा गुजरात प्रांतामधला लगेचच ब्रिज क्रॉस केला हा आश्रम आहे, पहिला आश्रम. या आश्रमाच्याबद्दल जरा खाली जाऊन बोलतो. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आता आपण जो आश्रम पाहिला बरं का, तो आश्रम एका सरांचा होता, मास्तर गुरुजी. तर त्यांचा एकदा ॲक्सिडेंट झाला आणि त्यांचे त्या ॲक्सिडेंटमध्ये दोन्ही डोळे नर्मदे हर, दोन्ही डोळे गमावले. आणि डोळे गमावल्यानंतर आता काय करावं, मग त्यांनी नर्मदा मैयाची प्रार्थना केली आणि हा आश्रम खोलला नर्मदा परिक्रमावासियांसाठी. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत अजूनसुद्धा त्या आश्रमामध्ये ते नर्मदा परिक्रमावासियांची सेवा करतात, आंधळे असून सुद्धा. वा, सुरदास बाबा ना, सुरदास बाबा. खूप 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 सेवाभाव आहे त्यांचं. असं काही अनुभव येतो आपल्याला. चला, काही जण डोळे असून सुद्धा सेवा काय, उलट परिक्रमावासियांना अडचणीत आणतात. अशी लोकही असतात आणि अशी लोक असतात बघा. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. चला मंडळी, आपला बालभोग झालेला आहे, चाय झालेला आहे, बिस्किट झालेलं आहे आणि आपण चाललो आता जंगल मार्ग. रोड मार्ग आहे पण मजा नाही. ते 2 साधू बाबा आपल्यासोबत आहेत. पुन्हा आपल्याला 2 साधू बाबा भेटलेले आहेत बरं का, आणि त्यांना हे सर्व रोड माहिती आहेत, प्रॉपर रोड माहिती आहेत हे दोघांना. आणि आता यांच्या मागं आपण ह्या जंगलाने ही परिक्रमा आजच्या दिवसाची जाऊया, पूर्ण करूया आजच्या दिवस त्यांच्यासोबत. त्यामध्ये हर जीवनभर. चला, तो पाईप मार्ग आहे, तिथून जायचं आपल्याला. मंडळी, खतरनाक रस्ता एकदम पायपाला धरून चढायचं आहे वरती 90 डिग्री. आणि आता चालू आहे तो पण लय डेंजर रस्ता आहे. नर्मदे हर हे बघा. चलो नर्मदे हर. चला
नर्मदे हर पाईपलाईन इथून उतरायचं आहे आता. वाह हाँ हाँ नर्मदे हर मंडळी. आपल्याला फक्त चढायला एवढं फुगायला झालं की पाईप कशी चढवले असतील इथं. कमाल आहे. अतिशय सुंदर अतिशय सुंदर. चला नर्मदे हर खरंच सुपर खूप छान जीवनभर. चला हां बाबांना बोलूया. अतिशय सुंदर बाबाजी अतिशय सुंदर रस्ता लय भारी. मध्ये हर ही मुरुम आहे मुरुम. पाय घसरण्याची वेळ आहे इथून आणि एकदम स्ट्रेट खाली गेले स्ट्रेट. चला परीक्षा आहे आपली. मोबाईल ठेवतो. नर्मदे हर. हा हा उतरलो बाबा. खूप जबरदस्त उतार होतो जबरदस्त. थोडा तरी घसरलो तरी एकदम खालपर्यंत नेणारा उतार होता तो. आणि मेन त्याचा प्रॉब्लेम नव्हता. हा सगळा मुरुम डोंगर आहे बरं का. छोटी छोटी कडे भरपूर म्हणजे एकदम खस्ता आहे. त्याला छान चढलेलो आहोत आपण डोंगर. वा अतिशय सुंदर. हापसा आहे. धनंजय मला तापसत आहेत. त्यांना वाटलं पाणी आहे इकडं. त्याला नाही पाणी. तर नर्मदे हर. मंडळी हे बघा हा रोड हा दगड समजून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल का आम्ही काय उतरलो आहे. हे बघा हे असे हा सर्व पहाड जो आहे हा मुरुम पहाड आहे असाच सर्व. त्याच्यामुळं उतरताना जरा आम्हाला काळजी घ्यावी लागली. चला दुसरी गोष्ट मी तुमच्या सर्वांची क्षमा मागतो. आणि क्षमा मागून बोलतो का आपण गेल्या 2-3 दिवस बरं का 2-4 दिवस आपण व्हिडिओ छोट्या केल्या. बरं का छोट्या केल्या त्याचं काही कारण आहे. हे असं रोड आहे महाराज. खरं सांगू असा रोड लागला ना तर व्हिडिओ काढायची मोबाईल बाहेर काढायची इच्छाच नाही होत. आणि मागचे गेल्या 4-5 दिवस अगोदर आपल्याला असं रोडच लागायचा आणि रोडमुळं मला जास्त मोबाईल बाहेर काढायची इच्छा होत होती. हां असं जंगल लागलं थोडासा घाट थोडासा डोंगर भाग आहे का नाही पाऊलवाट पगदंडी असं लागलं तर मग आपल्याला मोबाईल बाहेर काढायला आनंद येतो. आणि आज त्याच्यामुळंच जास्त मोबाईल बाहेर काढलेला आहे. काळजी करू नका. आजची व्हिडिओ आपली मोठी होणार आहे पण मागच्या काही 2-3 व्हिडिओसाठी क्षमा करा. ते रोडमुळं आपल्याला व्हिडिओची इच्छा नाही होत. रोड आला का असं वाटतं मोबाईलच नको बाहेर काढायला. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. आपली पगदंडी कायमस्वरूपी सुरू आहे आपल्याला. चलो नंतर तर आपल्याला हायवेचा सामना करायचा आहे गुजरातमध्ये आणखीन पुढे गेल्यावर. चला बघूया पुढं. नर्मदे हर. कमसे कम 5 का 6 किलोमीटर कंटिन्यू चढलो आहे आम्ही. चढतच जाऊ अजून. एवढा मोठा घाट आहे. नवीनच घाट आहे एकदम नवीन. नवीनच डांबरी टाकलेली आहे. खालपासून दाखवणार होतो म्हटलं लगेच संपल पण नाही. एकदम कमसे कम खूप मोठा घाट आहे. अजून चढतो आहे आम्ही. खूप सुंदर. चला चला नर्मदे हर. श्री विठ्ठल मंडळी 6 किलोमीटर अशी खडी चढाई होती ही जबरदस्त खतरनाक. अजून सुद्धा संपली नाही. आणि चढून जरा थांबलो विश्रांती केली आणि एवढी भूक लागली का 2 बिस्किटचे पुढे तण खाल्ली मी. आता निघालो पुढं. आता कदाचित आपल्याला उतरणच आहे थोडी हलकी चढण पण आपल्याला अजून 3 किलोमीटर उतरायचं आहे आपल्याला. 3 ते 4 किलोमीटर. आता इथं चढलो 6 किलोमीटर. आता उतरूयात 3 किलोमीटर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. नवीनच रोड आहे संपूर्ण एकदम नवीन. चलो नर्मदे हर. अजून एक गोष्ट आपल्याला नवीन माहिती पडली. आपल्यासोबत जे बाबा आहेत त्यांच्या माहितीनुसार आम्ही ते चेक पण केलं
मॅपवर. अजूनसुद्धा आपण जेवढं चालतो आहे ना, हे सगळं शूलपाणीच आहे. हे घाट आता झालेत म्हणून, तर हे पण पहाड शूलपाणीमध्येच येतात. म्हणजे शूलपाणी अजून आपल्याला संपली नाही. शूलपाणी आपल्याला संपेल गोरा कॉलनी आल्यावर. आणि तिथं एक बोर्ड दिलेला आहे का शूलपाणी समाप्त. म्हणजे शूलपाणी फक्त ती आम्ही मागं 4 दिवसापूर्वी नव्हती, अजून चालूच आहे शूलपाणी आपल्याला. हे सगळं शूलपाणीचेच पहाड आहेत. म्हणजे शूलपाणी खरंच खूप मोठं आहे. नर्मदे हर. खरंच शूलपाणी खूप मोठं आहे खरंच. हा धनंजय, शूलपाणी खूप मोठं नाही, रास मोठा वेळ शूलपाणी. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. सुंदर गाव आलेलं आहे. गावाच्या आजूबाजूला घरं, अतिशय सुंदर वाटते. रोडच्या बाजूबाजूलाच घर आहेत सगळी, लय भारी. आणि सगळी कवळारू घर आहे. नर्मदे हर. त्या गावाच्या पुढे चालवली हा आहे माथासर. आणि हवा बघा. अरे बापरे, माथासर गाव आहे, माथासर. नर्मदे हर. वाह, भूल गया था मैं. धन्यवाद. नाम संदीप. संदीप थैंक यू भाई. दंड विसरलेलो तो बिचारा घेऊन आला सायकलीवर पुढं. मैया सोबतच आहे, मैया साथ नाही सोडणार. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. धन्यवाद संदीपजी. मंडळी, आज खरी कसरत झाली, खरी कसरत. आज घाट चालूच आहेत, घाट काही संपायचं नाव घेत नाही. आत्तासुद्धा एक मोठा घाट चढलो आम्ही आणि आता उतरते. आणि उतरणीवर आपला आश्रम दिसते बाबा. हा आश्रमच आहे. आज 12:15 झाले. म्हणजे आज आश्रम पकडायला आपल्याला 12:30 वाजले. 12:30 प्रॉपर. पूर्ण कुठल्याही प्रकारचा टाईमपास जास्त आपण केलेला नाही आहे. सकाळी बरोबर 7:30ला निघालो. अर्धा तास लेट झालो निघायला सकाळचं. आणि एखाद तास आमचा टाईमपास. 12:30 वाजले, 12:15 वाजले. तिथं पोचता वाजता 12:30. चला पोचूया आणि मग आता तुम्हाला तुम्ही आश्रमातून भेटतो. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. जीवनभर. दो है ना? एक ही है, दो कहाँ है? तो उतना बड़ा वो एक ही है. एक ही है कि यहाँ पे पूछ है और वहाँ पे गर्दन वो हिला रहा, वो पूरा पत्थर के नीचे से लेना. ये वो देखो सर निकाल रहा. उसने कुछ खाया क्या पता नहीं. हाँ, मुंह में कुछ तो भी पकड़ा. इधर से निकालो. मुंह में कुछ तो भी पकड़ा उसने. बेड़ा का वो. बेड़ा का. लेकिन क्या है, नाग है क्या है? नाग है. नाग है? नाग है, नाग. वो देखो. अरे बाप रे, गया बहुत दूर से गया. नर्मदे हर. श्री विठ्ठल. चलो पापा जी, बहुत अच्छा हुआ. अच्छा लगा यहाँ पे आके. हाँ इधर श्री विठ्ठल नर्मदे हर. हम जहाँ पे आए, ये स्थान कौन सा बाबा जी? माथासर पे नित्यानंद आश्रम. छान आहे. हाँ, हमारे नाम जैसलगिरी. आपका नाम? जैसलगिरी. जैसलगिरी बाबा. हे सगळे इथं सांभाळत असतात बरं का मंडळी. आणि कधीही आले तर या आश्रमाला आपण मदतही करू शकता आणि मदत करा. कारण की अशा आश्रमांना मदत करायला पाहिजे. मदत दान देण्याचे. हाँ ये ठीक है ना. तो कधी पण या, आपका स्वागत है. कुछ सेवा करके जाना. नर्मदे. आगलो भी. श्री विठ्ठल नर्मदे हर. मंडळी, मस्त दुपारचं भोजन झालेलं आहे. आपला आनंद आला, जरा विश्रांती पण झाली.
आणि चला आता पुढचा प्रवास. आत्ता बघूया किती किलोमीटर चालू आहे. गोरा कॉलनीला तर पोहोचणं मुश्किल आहे. घाटन घाटन समाती आहे. नर्मदे हर मंडळी. बापरे, हा किती पहाड फोडलाय. हा जबरदस्त पहाड फोडलाय. याच्या वरूनच परिक्रमा होती. पहिली तर रोडच नव्हता हो. आता आपल्या मागे जे बाबा दिसत आहेत ना, त्यांनी 2001ला परिक्रमा केलेली आहे. 2001ला ते बोलतं इथं रोड सोडा, पाऊल वाटसुद्धा नव्हती तेव्हा त्यांनी इथून परिक्रमा केलेली आहे. ते मागं आहेत ते आपल्या. खरंच खूप छान. काय परिक्रमा असेल त्यांची दिव्य 2001ला. बापरे जबरदस्त. चला श्री विठ्ठल नर्मदे हर. तेच ते बघतायत ना आता रोड झालेत तर तेच स्वतःमध्ये हे होत आहेत. अरे बापरे बोलतात किती रोड झाले. चला जाऊया पुढं. श्री विठ्ठल नर्मदे हर. बघ कसलं कापलंय. बापरे, पहिले तुम्ही याच्यावरून गेले असाल ना. हो. हा हो. 2001 मध्ये त्याच्यावर नव्हते काहीच नव्हतं ना रोडवीड. रोड काही नव्हतं. जबरदस्त. काय जमाना असेल तुमचा. घाटन देवी नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर. सुंदर संध्याकाळ आणि सूर्य भगवान अस्ताला जात आहे. खूप छान वाटतंय. आणि इथं बघा काय लिहिलंय. यह रस्ता नर्मदा परिक्रमा मार्ग है, वाहन धीरे चलाए. वा, असं आहे महाराज. आणि खरंच खूप सुंदर आहे. खूपच सुंदर आहे. खऱ्या अर्थाने आज वाटलं का आपण शूलपाणीमध्ये आहोत. आम्हाला वाटलं शूलपाणी संपलं, पण महाराजांनी सांगितलं नाही नाही नाही, जोपर्यंत गोरा कॉलनी येत नाही तोपर्यंत शूलपाणी संपत नाही. तिथं बोर्ड आहे, तो बोर्ड आपण उद्या बघू. चला उद्या आपण गोरा कॉलनीला आपण उद्या पोचूया. अजून इथून गोरा कॉलनी आपल्याला एक 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे. उद्या आपण गोरा कॉलनीला सकाळीच पोचू आणि विश्राम करणार आहोत. कारण की कपडे वगैरे धुणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिकडली आपल्याला घाटावरची आरती बघायची आहे. खूप सुंदर आरती असते घाटावर, त्या तटावर आणि या तटावर नर्मदा मैयाच्या. खूप छान. आणि ते तुम्हाला नक्की दाखवणार मी, काय काळजी करू नका. त्याला श्री विठ्ठल नर्मदे हर. जाऊया आश्रमाजवळ. शूलपाणीचं हो 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 हो. आणखीन एक दर्शन आहे आपल्याला महत्त्वाचं म्हणजे शूलपाणीचं महादेव मंदिर. शूलपाणेश्वर बोलतात ना त्याला. हो, शूलपाणेश्वर महादेव मंदिर. वा, त्याचंही दर्शन घ्यायचं आहे आपलं. चला हो. बस वहीं पे हमारा भी वही विचार है. कल जितने बजे भी पहुंचे वहाँ गोरा कॉलोनी में. कल रुकेंगे और परसों 11 से ही एकादशी तो परसों. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आणि आजचा आपला 22व्या दिवसाचा प्रवास हा सुखरूप झालेला आहे. आणि आपण कुठं आलेलो आहोत आता महाराज. आज का आश्रम का नाम क्या है? संत गगनगिरी महाराज, गजानन महाराज झरवानी. झरवानीला आपण पोहोचलेलो आहोत सुखरूप. आणि आज आपल्याला पार्टनर भेटलेले आहेत. आपका नाम? शुभम राठौर इंदौर. शुभम राठौड़ इंदौर. आप कितने दिन से चल रहे हैं आज? हमको लगभग 70 दिन हो गए हैं. 70 दिन के लगभग हो चुके हैं. बाप रे, मतलब आपने अमरकंटक से उठाए हमने होंगे. अमरकंटक से परिक्रमा प्रारंभ की है. तो आपका अनुभव थोड़ा बोल सकते हो? अनुभव ये है कि माँ साक्षात है. हाय, माँ चलाती है, चलाती है, बच्चों का ध्यान रखती है, खिलाती बिल्कुल. वो है, सुलाती वो है और चलाती भी वही चलाती है. भी वही है. मतलब सब वो माँ का ही है. हाँ, माँ वाह. के पद पे ये है कि दुनिया में सबसे कठोर पद है और हम्म. सबसे कठोर साधना है तो वो है नर्मदा साधना. नर्मदा परिक्रमा और इस साधना. जगत की सबसे बड़ी शक्ति जो है माँ नर्मदा है. इससे बड़ी शक्ति इस दुनिया में नहीं है, नाही आहे. वा, ना हो सकती. ना हो सकती है. तर असा अनुभव प्रत्येकाचा असतो. आणि मस्त. आता आपल्याला जास्त नाही, तुम्हाला लवकरच शुभरात्री करतो. कारण की रात्रि तिथं बोलता येत नहीं. रात में बोलने के लिए नहीं जमता, सब लोग सोए रहते हैं तो डिस्टर्ब करने के लिए भी अच्छा नहीं लगता है. तो सबको अभी हम शुभरात्रि कहते हैं. आज के दिन की वीडियो हम यहाँ ही सदैव समाप्त आनंद करते देने हैं. वाली देवी और आनंद दिलाने वाली देवी. देवी सर्व तीर्थ नायकम. हाँ सर्व तीर्थ नायकम. सारे तीर्थों की नायिका आहे. नायिका आहे. चला मंडळी, तर आजच्या दिवसाची शुभरात्री इथंच.
तुम्हाला आपण परत उद्या भेटूया. उद्या आपला 23वा दिवस आहे. याच जोमाने आणि याच जोशाने आपण पुन्हा उद्या भेटूया. चला, शुभरात्री. श्री विठ्ठल मातृ श्री नर्मदे नर्मदे हर जीवन जीवन चला.